भारतात फार अशी लोक आहेत ज्यांना इन्शुरन्स घेणे अजिबात आवडत. का बरं? त्यांना असं वाटते की आज इन्शुरन्स घेतलं आणि कंपनी जर डुबली तर पैसे डुबून जातील, कारण की खूप मोठा कॉन्ट्रॅक्ट आहे. हाच टेन्शन गव्हर्नमेंटला पण होतं. IRDA हे जे गव्हर्नमेंटची बॉडी आहे त्यांनी प्रत्येक इन्शुरन्स कंपनीला सांगितलेलं आहे की तुम्हाला जर 100 रुपयाचा क्लेम आलेला आहे तर तुम्हाला 150 रुपये तुमच्याकडे जमा ठेवणे अनिवार्य आहे. हे एक गव्हर्नमेंट रेग्युलेटेड बॉडी आहे, ते इन्शुरन्स कंपनीवर रेग्युलेट करते. अजून काय गोष्टी आपण बघले पाहिजे? क्लेम सेटलमेंट रेशो 97% वर आलाच पाहिजे. क्लेम सेटलमेंट बाय अमाऊंट 90% वर आलाच पाहिजे. असे टेंडर मॅनेजमेंट 30,000 कोटी मिनिममच्या वर कंपनी असायलाच पाहिजे. आणि तुम्ही तुमचं लाईफ इन्शुरन्स टॉप ब्रँडेड कंपनीकडून घेणे खूप जरुरी आहे, जे खूप जुनी कंपनी आहे. तुम्हाला जर या सगळ्या पॅरामीटर मध्ये कोणती कंपनी बेस्ट आहे हे जाणून घेणे आहे तर तुम्ही कमेंट करा टर्म, मी तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती देतो. धन्यवाद.